नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ RCC. मी तुमच्या समोर उभा आहे, नवीन टॉपिक सुरुवात करतोय. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जे बल्की टॉपिक्स आहेत, मोर वेटेज असणारे टॉपिक आहेत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनॅमिक्स आणि इक्विलिब्रियम. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनॅमिक्स आणि इक्विलिब्रियम हे जे तीन टॉपिक आहेत, मोस्ट वेटेज असणारे टॉपिक आहेत. ठीक आहे, 2-3 क्वेश्चन तरी ईच टॉपिकचे आपण एक्सपेक्ट करू शकतो. नीट एग्जाम असेल नाही, जेई एग्जाम असेल. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर अस. सो लेट अस स्टार्ट दिस टॉपिक, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. टॉपिक चालू करण्या अगोदर म्हणतोय यस कम ऑन, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, तर पहा, सुरुवातीला आपण डिस्कशन करूयात इंट्रोडक्शनचं. व्हॉट इज मीनिंग ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री? इंट्रोडक्शन. See, electrochemistry, this word includes two energies. One is electrical energy and another one is chemical energy. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा वर्ड या दोन एनर्जीशी कनेक्टेड आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी. इट इज पॉसिबल टू कन्वर्ट electrical energy into chemical energy, and again it is possible to convert chemical energy into electrical energy. म्हणजे दोन्ही डायरेक्शन मध्ये हे कन्वर्जन्स पॉसिबल असतात. इट इज पॉसिबल टू कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड वाइस वर्सा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री डील्स विथ बोथ दीज कन्वर्जन्स. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा मीनिंगच तो आहे, टू स्टडी द कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड अगेन केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता हे जे कन्वर्जन्स होत असतात इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये, हे एका स्पेशल डिव्हाइसमध्ये होत असतं, अँड दॅट डिव्हाइस इज कॉल्ड इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल एक प्रोसेस असते इलेक्ट्रोलिसिस नावाची. मे बी तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये ते ऐकलं असावं, इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस ज्या डिव्हाइसमध्ये, ज्या वेसलमध्ये परफॉर्म केलं जातं, दॅट इज इलेक्ट्रोलिटिक सेल. अँड अगेन केमिकल एनर्जी कन्वर्टिंग इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, डिव्हाइस इज कॉल्ड गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे, तर बघा आतापर्यंत मी जे डिस्कशन केलं ते असं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, दिस इज ब्रँच ऑफ केमिस्ट्री. It is branch of chemistry which deals with the conversion of electrical energy into chemical energy and vice versa. Conversion of electrical energy into chemical energy and vice versa. पण या डेफिनेशनला आणखी थोडंसं कंप्लीट करू. मी व्यवस्थित इथे डेफिनेशन नोट करतोय. पहा, द ब्रँच ऑफ केमिस्ट्री, द ब्रँच ऑफ केमिस्ट्री, द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with, the branch of chemistry which deals with the conversion of electrical energy into chemical energy and vice versa, म्हणजे अपोजिट कन्वर्जन देखील स्टडी केलं जातं. आता पहा, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये ज्या डिव्हाइसमध्ये केलं जातं, दॅट इज इलेक्ट्रोलिटिक सेल. अँड रिव्हर्स कन्वर्जन केमिकल टू इलेक्ट्रिकल, इट इज परफॉर्म्ड इन डिव्हाइस कॉल्ड गॅल्व्हॅनिक सेल. आणखी एक गोष्ट मी याच्यात ॲड करणार आहे, ती म्हणजे हे कन्वर्जन नेमकं कसं असतं. केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये स्पॉन्टेनियसली होत असतं. conversion of chemical energy into electrical energy occurs spontaneously. Now what is the meaning of spontaneously? Spontaneously चा meaning साध्या भाषेत तुम्ही घ्यायचा naturally.
केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय इट्स ओन. आपल्याला काही करण्याची गरज नाही, स्वतःहून केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. स्पॉन्टेनियस वर्डचा मिनिंग तुम्ही घेणार आहात नॅचरल. ठीक आहे, जेव्हा थर्मोडायनॅमिक्स हा टॉपिक आपण स्टडी करणार त्या टॉपिकमध्ये स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस असे दोन टाईप असतात, ते एकदम डिटेलमध्ये होणार आहे. या टॉपिक पुरतं एवढं लक्षात ठेवा, मी स्पॉन्टेनियस वर्ड वापरला म्हणजे नॅचरल त्याचा मिनिंग घ्यायचा आहे, नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे नॉट नॅचरल. ओके, तर केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये स्पॉन्टेनियसली होत असतं, पण इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये नॉन स्पॉन्टेनियस असतं. म्हणजे इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये जी प्रोसेस होते ती कशी असते, नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे, इलेक्ट्रोलिटिक सेल मधली प्रोसेस कशी असते रे, नॉन स्पॉन्टेनियस असते. आणि गॅल्व्हॅनिक सेल मधली प्रोसेस कशी असते, स्पॉन्टेनियस असते. स्पॉन्टेनियसचा मीनिंग काय तर नॅचरल. इथली प्रोसेस नॅचरल असते, इथली नॅचरल नसते. ठीक आहे, आता बघा इलेक्ट्रोकेमिस्ट्री या ब्रँचचे नेमके ॲप्लिकेशन्स काय आहेत. डे टू डे लाईफमध्ये आपण बऱ्याच थिंग्समध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे ॲप्लिकेशन्स पाहतो. फॉर एक्झाम्पल, कुठलाही सेल असू द्या, मग तो वॉल वॉचमधला सेल असू द्या, नाही रिस्ट वॉचमधला सेल असू द्या, दिस सेल इज बेस्ड अपॉन प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ॲक्च्युली तो सेल हा गॅल्व्हॅनिक सेल असतो, किंवा घड्याळातला सेल, रेडिओमधला सेल, जो मोठा सेल एव्हरीडे तुम्ही पाहिलेला, किंवा निप्पोचा कुठल्याही ब्रँडचा सेल असू द्या, इट इज गॅल्व्हॅनिक सेल. एव्हरी सेल इज गॅल्व्हॅनिक सेल. जे डे टू डे लाईफमध्ये आपण सेल पाहतो ना, ते सगळे गॅल्व्हॅनिक सेल असतात. ठीक आहे, किंवा कॅमेऱ्यामधला सेल असू द्या, मोबाईलची बॅटरी असू द्या, इवन मोबाईल बॅटरी इज ऑल्सो गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे, रिचार्जेबल गॅल्व्हॅनिक सेल असतं ते, म्हणून आपण त्या बॅटरीचे चार्जिंग करू शकतो. ठीक आहे, तर डे टू डे लाईफमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री या ब्रँचचे बरेच ॲप्लिकेशन्स आहेत. आणखी काय ॲप्लिकेशन सांगतोय, मेटॅलर्जी नावाची एक ब्रँच आहे. मेटॅलर्जी इज द स्टडी ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटलची स्टडी म्हणजे त्याला आपण म्हणतो मेटॅलर्जी. मेटॅलर्जी या ब्रँचमध्ये इलेक्ट्रोलिसिसचा वापर होत असतो. इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग प्रोसेस असते. रिफाईन म्हणजे प्युरिफिकेशन. इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करून बऱ्याच गोष्टींचं प्युरिफिकेशन केलं जातं. ठीक आहे, किंवा मग करोजनचं प्रिव्हेन्शन हे देखील इलेक्ट्रोकेमिकल कन्सेप्टवरतीच बेस्ड असतं. ठीक आहे, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. इलेक्ट्रोसिंथेसिस, असे बरेच सबस्टन्स आहेत जे आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा वापर करूनच प्रिपेअर करावे लागतात. तसा एक सबस्टन्स सांगतो मी. सपोज आय वॉन्ट टू प्रिपेअर फ्लोरीन. मला लॅबोरेटरीमध्ये जर फ्लोरीन तयार करायचा झाला, देर इज नो चॉईस अदर दॅन इलेक्ट्रोलिसिस. कंपल्सरीली आय हॅव टू टेक द हेल्प ऑफ इलेक्ट्रोलिसिस. then and then only I am able to prepare fluorine in the laboratory. तर सांगण्याचं तात्पर्य, इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रँच फॉर ह्युमन बिंग्स. दॅट्स वाय वी आर गोइंग टू स्टडी दिस ब्रँच. ठीक आहे, चला इंट्रोडक्शनमध्ये आता काय लक्षात घ्यायचं, शेवटी एवढं सांगतोय. व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री? इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड वाइस वर्सा. दिस कन्वर्जन ऑकर्स इन डिव्हाइस. Electrical energy into chemical energy is performed in electrolytic cell, and chemical to electrical is performed in galvanic cell. Electrolytic cell process is non-spontaneous, galvanic cell process is spontaneous. What is spontaneous? Natural. Non-spontaneous not natural. Okay, very simple thing. आता हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक मी फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स, युअर सेक ऑफ कन्व्हिनियन्स ॲज वेल ॲज माय सेक ऑफ कन्व्हिनियन्स, म्हणजे आपल्यामध्ये चांगली ट्युनिंग व्हावी, तुम्हालाही टॉपिक व्यवस्थित समजावा, यासाठी मी काय करतोय, या टॉपिकला 4 सेक्शन्समध्ये डिवाइड करतोय. 4 सेक्शन्समध्ये डिवाइड करतोय. NCERT टेक्स्टबुकमध्ये तो सिक्वेन्स थोडासा डिस्टर्ब्ड आहे, तर तुम्हाला तो डायरेक्टली समजणार नाही. तर तुम्हाला तो टॉपिक समजावा या हिशोबानं मी या टॉपिकला 4 सेक्शन्समध्ये डिवाइड केलेला आहे. ते सेक्शन्स कुठले सांगतोय. सेक्शन 1 विल बी गॅल्व्हॅनिक सेल. पहिलं सेक्शन असणार आहे गॅल्व्हॅनिक सेल.
सेक्शन सेकंड विल बी इलेक्ट्रोलिटिक सेल. म्हणजे अगोदर आपण हे कन्वर्जन स्टडी करणार आहोत, केमिकल टू इलेक्ट्रिकल, त्यानंतर इलेक्ट्रिकल टू केमिकल. आता तुम्हाला वाटेल असं का बरं उलटं करायला, अगोदर हे घ्या की. तसं नसतंय. तुला इलेक्ट्रोलिटिक सेल समजण्यासाठी गॅल्व्हॅनिक सेल काय हे माहिती पाहिजे. गॅल्व्हॅनिक सेल माहिती झाल्याशिवाय इलेक्ट्रोलिटिक सेल समजत नाही. म्हणून मी पहिलं सेक्शन काय घेणार आहे, गॅल्व्हॅनिक सेल. त्यानंतर दुसरं सेक्शन असेल इलेक्ट्रोलिटिक सेल, इलेक्ट्रोलिटिक सेल. तिसरं सेक्शन असेल कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आपल्या डे टू डे लाईफमध्ये इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन तुम्ही बरेच पाहता. सोडियम क्लोराईड इन वॉटर, इट इज इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. त्याचा कंडक्टन्स नेमका कसा असतो, तिथं बरेच टर्म्स असतील, बराचसा फिजिक्सचा भाग असेल. रेजिस्टन्स, कंडक्टन्स, स्पेसिफिक कंडक्टन्स, मोलार कंडक्टन्स, इक्वालंट कंडक्टन्स, त्यांच्यामध्ये असणारे रिलेशन्स. परत एक सायंटिस्टचा खूप महत्त्वाचा लॉ या टॉपिकचा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, कोलरश लॉ. हा पॉईंट तिथंच येईल, त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत बरेच. ठीक आहे. आणि शेवटचं सेक्शन असेल डे टू डे लाईफमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा जो वापर आहे त्याबद्दलचं. सेक्शन 4 इज रिगार्डिंग कमर्शियल सेल्स अँड बॅटरीज. कमर्शियल सेल्स अँड बॅटरीज. डे टू डे लाईफमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे जे ॲप्लिकेशन स्टडी करतो तो सेक्शन 4 असणार आहे. त्यामध्ये फ्युएल सेल नावाचं एक टाईप आहे, फ्युएल सेल. परत करोजन, करोजन हा देखील आपल्या सिलेबसचा भाग आहे या टॉपिकचा. ठीक आहे. तर असा हा एकूण टॉपिक खूप मोठा टॉपिक आहे. ऑलमोस्ट आय विल रिक्वायर 30 क्लासेस, 30 लेक्चर्स, 30 लेक्चर्स फॉर द कम्प्लिशन ऑफ टॉपिक, +- 5. ठीक आहे. म्हणजे 4-5 लेक्चर वाढू पण शकतील किंवा 4-5 लेक्चर कमी देखील होऊ शकतील. बट ॲप्रॉक्सिमेटली आय थिंक 30 लेक्चर्स. ठीक आहे. चला हे नोट करा इंट्रोडक्शन, लगेच पुढच्या पॉईंटकडे जातोय. ओके. So let us start section 1 of our topic, and it is galvanic cell or voltaic cell. Galvanic cell or voltaic cell. आता हे नावं पडण्यामागं कारण अगोदर सांगतोय. ल्युगी गॅल्व्हॅनी, लुंगी नाही ल्युगी, ल्युगी गॅल्व्हॅनी या नावाचा एक सायंटिस्ट होता आणि दुसरा एक सायंटिस्ट होता अलेक्झांड्रो ओल्टा. अलेक्झांड्रो ओल्टा या दोन सायंटिस्टनी या सेलची डिस्कवरी केलेली, म्हणून त्यांच्या ऑनरमध्ये नावं देण्यात आलेले. ल्युगी गॅल्व्हॅनीपासून गॅल्व्हॅनिक सेल आणि अलेक्झांड्रो ओल्टापासून ओल्टाइक सेल. ओल्ट हे खूप कॉमन युनिट फिजिक्समध्ये पण तुम्ही ऐकलेलं. ठीक आहे. EMFचं वगैरे किंवा पोटेन्शियलचं युनिट आपण काय घेत असतो, ओल्ट घेत असतो. तो हा सायंटिस्ट आहे. ठीक आहे. तर गॅल्व्हॅनिक सेल किंवा ओल्टाइक सेल असे नावं आहेत. पण वोल्टाइक सेल नाव न वापरता जनरली गॅल्व्हॅनिक सेलच वापरलं जातं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही क्वेश्चनमध्ये वोल्टाइक सेल जनरली पाहणारच नाहीत, तुम्ही काय पाहणार आहात, गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे. चला तर पाहूत व्हॉट इज द मीनिंग ऑफ गॅल्व्हॅनिक सेल ऑर वोल्टाइक सेल. सी, सपोज आय वॉन्ट टू कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आपल्याला केमिकल एनर्जीचं कन्वर्जन करायचं आहे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करत असताना मला एका डिव्हाइसची गरज पडत असते आणि ते डिव्हाइस म्हणजे कुठलं, गॅल्व्हॅनिक सेल. सो व्हॉट इज द गॅल्व्हॅनिक सेल? गॅल्व्हॅनिक सेल इट इज द डिव्हाइस विच इज यूज टू कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पण ती केमिकल एनर्जी नेमकी कुठून येत असते? दॅट केमिकल एनर्जी इज अ पार्ट ऑफ स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन या टॉपिक मध्ये ज्या रिॲक्शन्स येणार आहेत, मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स विल बी रेडॉक्स रिॲक्शन्स. दॅट विल इन्क्लूड रिडक्शन ॲज वेल ॲज ऑक्सिडेशन. त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. द रिॲक्शन विच इन्व्हॉल्व्स रिडक्शन ॲज वेल ॲज ऑक्सिडेशन, दॅट इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. तर केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करत असताना जी रिॲक्शन येत असते दॅट इज स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. सो आय एम नाउ कम्प्लिटली डिफायनिंग गॅल्व्हॅनिक सेल. तर डेफिनेशन पहा अशी राहील, द डिव्हाइस which is used to convert, the device which is used to convert
chemical energy of spontaneous redox reaction, chemical energy of spontaneous redox reaction into electrical energy. The device which is used to convert chemical energy of spontaneous redox reaction into electrical energy, it is called galvanic cell. ठीक आहे. शेवटी the device which is used to convert chemical energy of spontaneous redox reaction into electrical energy, it is called galvanic cell. Now let us have some examples of galvanic cell. Famous example of galvanic cell is Daniell cell. Daniell cell, again name of scientist, Daniell नावाच्या सायंटिस्ट ने डिस्कवरी केलेली Daniell cell. This is first galvanic cell, पहिली galvanic cell जी सक्सेसफुली वर्क करत होती, Daniell cell. ओके. ड्राय सेल सगळ्यांनी पाहिलेला आहे. आपल्या घरामध्ये भिंतीवर जे घड्याळ असतं त्यामधला सेल हा ड्राय सेल असतो, किंवा आपल्या हातामध्ये जे घड्याळ आहे त्यामधला जो सेल असतो बटन सेल असतो. बटन सेल लिहिलं तरी चालू शकते. एक्झाम्पल बटन सेल, इट इज ऑल्सो गॅल्व्हॅनिक सेल. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. मोबाईल बॅटरी, लिथियम आयन बॅटरी असते ती मोबाईलची बॅटरी, दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. ठीक आहे. तर लक्षात आलं असावं व्हॉट इज द मिनिंग ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. पहिला जो सेक्शन आपण स्टडी करतोय दॅट सेक्शन इज रिगार्डिंग दिस कन्वर्जन. आपण सुरुवातीला हे स्टडी करणार आहोत, हाऊ टू कन्वर्ट केमिकल एनर्जी ऑफ स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि नंतर पुढच्या सेक्शनमध्ये रिव्हर्स कन्वर्जन. ठीक आहे. नोट करा, डेफिनेशन नोट करा आणि परत एक्झाम्पल्स देखील नोट करा, म्हणजे मी गॅल्व्हॅनिक सेल नेमकं वर्क कसं करतं त्याच्या एक्सप्लेनेशनकडे जाणे. चला फटाफट नोट करा. चला आता पुढे जाऊ. येस, कम ऑन. डॅनियल सेल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल नेमकं कशी वर्क करते, त्याचं मेकॅनिझम काय असतं, किंवा कशी केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, हे सगळं तुम्हाला समजवण्यासाठी मी हेल्प घेतोय एका गॅल्व्हॅनिक सेलची, ज्या गॅल्व्हॅनिक सेलचं नाव आहे डॅनियल सेल. मी आता गॅल्व्हॅनिक सेलच्या एक्झाम्पल्समध्ये हे देखील एक्झाम्पल लिहिलं होतं. तर आपण डॅनियल सेल एकदम डिटेलमध्ये स्टडी करू. ही सेल स्टडी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं गॅल्व्हॅनिक सेल कन्सेप्ट काय आहे, किंवा कसं नेमकं केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं, किंवा मी जे म्हणतोय स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन इन्व्हॉल्ड असते ती नेमकी कशी असते, एक्सेट्रा एक्सेट्रा. प्रत्येक गोष्ट गॅल्व्हॅनिक सेलची क्लिअर होण्यासाठी आय एम टेकिंग द हेल्प ऑफ डॅनियल सेल. ठीक आहे. तर मी डॅनियल सेलचा स्केच तयार करतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे माझी ड्रॉइंग थोडीशी वीक आहे, तर मी पुरेपूर प्रयत्न करतोय की डॅनियल सेल नेमकी कशी असते. ठीक आहे. तर बघा, डॅनियल सेल इट कन्सिस्ट ऑफ 2 vessels, 2 containers or 2 beakers, काही म्हणलं तरी चालेल. 2 beakers, 2 beakers. Okay. First beaker consists of zinc sulfate solution, 1 molar zinc sulfate solution. पहिल्या बीकर मध्ये असतं 1 मोलार झिंक सल्फेट सोल्युशन. सेकंड बीकर कन्सिस्ट ऑफ 1 मोलार कॉपर सल्फेट सोल्युशन. हे डॅनियल सेल बद्दल आपण स्टडी करतो, लक्षात घ्या. याचा अर्थ कुणी असाच घेणार नाही की प्रत्येक गॅल्व्हॅनिक सेल मध्ये कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असतं का. नो, गॅल्व्हॅनिक सेल मधल्या कॉन्सन्ट्रेशनला काहीच बंधन नाही. डॅनियल सेल मधल्या कॉन्सन्ट्रेशनला रिस्ट्रिक्शन आहे, बंधन आहे की झिंक सल्फेट 1 मोलार असावा आणि कॉपर सल्फेट हा 1 मोलार असावा. ठीक आहे. झिंक सल्फेट सोल्युशन घेतलंय, त्या सोल्युशन मध्ये रॉड डीप केलेला असतो, तो रॉड असतो झिंकचा, झिंक रॉड. ठीक आहे. व्हॉट इज दिस? दिस इज झिंक रॉड, झिंक रॉड. ठीक आहे. कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये कॉपरचा रॉड डीप केलेला असतो, सो दिस इज कॉपर रॉड, दिस इज कॉपर रॉड. आता हे जे 2 रॉड्स आहेत, हे जे 2 रॉड्स आहेत, दे आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिकल वायर, कंडक्टिंग वायर. वायरचा वापर करून हे 2 रॉड्स जोडलेले असतात.
ठीक आहे. तर बघा आता एक्सटर्नल सर्किट कंप्लीट झालं. एक्सटर्नल सर्किट इज कंप्लीटेड. आता इथं सोल्युशन्स आहेत, सोल्युशन कळावेत म्हणून मी इथं थोडंसं डॉट डॉट करतोय. सो दिस इज झिंक सल्फेट सोल्युशन अँड दिस इज कॉपर सल्फेट सोल्युशन लाईक दिस. आता बघा एक्सटर्नल सर्किट इज कंप्लीटेड. एक्सटर्नल सर्किट इज कंप्लीटेड. नाउ इंटरनल सर्किट. हाऊ इंटरनल सर्किट इज कंप्लीटेड. इंटरनल सर्किट कंप्लीट करण्यासाठी एका इन्व्हर्टेड यू शेप ट्यूबची हेल्प घ्यावी लागते. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब. बघा हे इन्व्हर्टेड यू दिसतंय. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब लाईक दिस. उलटा यू आहे हा लाईक दिस. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब. या इन्व्हर्टेड यू शेपच्या डिटेलमध्ये देखील जायचं आहे कारण हा खूप महत्त्वाचा कंपोनंट असतो. गॅल्व्हॅनिक सेलचा हा देखील एक महत्त्वाचा कंपोनंट आहे. ठीक आहे. ॲज अन एक्झाम्पल फॉर दिस पर्टिक्युलर गॅल्व्हॅनिक सेल इन दिस inverted U-shaped tube, suppose there is K2SO4 solution. K2SO4 solution. ठीक आहे. तर झालं बघा कन्स्ट्रक्शन फिनिश्ड. डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन. नाउ दिस सेल कन्सिस्ट ऑफ मेन कंपोनंट्स काय आहेत. ठीक आहे. कंपोनंट नंबर 1 मेन कंपोनंट्स. मेन कंपोनंट्स. डॅनियल सेलचे मेन कंपोनंट्स काय आहेत. नंबर 1. ठीक आहे. टू वेसल्स containing two vessels containing Zn plus 2 1 molar and Cu2 plus 1 molar. दोन वेसल्स आहेत. त्या दोन वेसल्स मध्ये काय प्रेझेंट आहे रे. झिंक सल्फेट म्हणजे झिंक प्लस 2 हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार and copper sulfate means copper plus 2 again having concentration 1 molar. ठीक आहे. हा पहिला कंपोनंट झाला महत्वाचा. नाउ सेकंड टू रॉड्स झिंक अँड कॉपर. त्या रॉड कोणाच्या असतात. झिंक आणि कॉपरच्या असतात. नेक्स्ट इज इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब. आता लक्षात घ्या या इन्व्हर्टेड यू शेप ट्यूबला काय म्हणतात रे. याला एक स्पेशल नाव देण्यात आलंय. इट इज कॉल्ड सॉल्ट ब्रिज. इट इज कॉल्ड सॉल्ट ब्रिज. लक्षात ठेवा सॉल्ट ब्रिज. ठीक आहे. याच्यात सॉल्ट सोल्युशन भरलेलं असतं. पोटॅशियम सल्फेट इज वेल नोन सॉल्ट. ठीक आहे. आता याला ब्रिज का म्हणलं जात असावं. इट इज नोन ॲज ब्रिज बिकॉज it is acting as connector. It is acting as connector of two solution. दोन सोल्युशनला जोडण्याचं काम कोणाचं आहे. या इन्व्हर्टेड यू शेप ट्यूबचं आहे. म्हणून याला काय म्हणण्यात आलेलं आहे ब्रिज. कारण दोन सोल्युशन ते जोडतंय कनेक्ट करतंय. ठीक आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ डॅनियल सेल. नाउ लेट अस सी हाऊ दिस सेल वर्क्स. ही सेल नेमकी वर्क कशी करते. ठीक आहे. आता व्यवस्थित सगळेजण लक्ष देतील. पाहता व्यवस्थित लक्ष द्या. का एकदा डायग्राम काढून घेता. यस डायग्राम काढा आणि याचे जे मेन कंपोनंट्स मी सांगितलेले आहेत ते नोट करा. मग मी याच्या मेकॅनिझमकडे जाणार आहे. नेमकी ही सेल कशी वर्क करते ती मी एक्सप्लेन करा. फटाफट डायग्राम काढा आणि ते नोट करून घ्या. चला आता पाहूत मेकॅनिझम. डॅनियल सेल नेमकी वर्क कशी करते हे आपल्याला स्टडी करायचं आहे. सगळेजण व्यवस्थित लक्ष देतील. पहा कनेक्शन्स कंप्लीट झाले. इंटरनल सर्किट सॉल्ट ब्रिजनं कंप्लीट केलं आपण. एक्सटर्नल सर्किट कंडक्टिंग वायरचा वापर करून कंप्लीट झालं. सगळे कनेक्शन्स कंप्लीट झाल्यानंतर प्रोसेसला सुरुवात कशी होते. सी व्हॉट हॅपन्स. झिंक रॉड. झिंकचा जो रॉड आहे त्यावर झिंक ॲटम्स आहेत. Zinc rod is made up of zinc atoms.
that zinc atoms undergo oxidation. Zinc atoms from rod itself. Zinc atoms from rod itself. From rod लिहितोय मी, from rod undergo oxidation. Oxidation चा अर्थ कळतो सगळ्यांना, loss of electron. Oxidation stands for loss of electron. This zinc rod atom loses electrons and form or get converted into ions. बघा काय म्हणतो मी, झिंक रॉडचे जे ॲटम्स आहेत ते ऑक्सिडाइज होतात, ते इलेक्ट्रॉन लूज करतात, दे कन्वर्ट्स इनटू आयन. आता हे जे आयन तयार झाले ते पास इन सोल्युशन, ते पास इन सोल्युशन. म्हणजे इथं जर सांगायचं झालं, इथं जे झिंक ॲटम होते त्यांचं कन्वर्जन झिंक आयनमध्ये झालं आणि रॉडपासून खाली कोण आलं रे, झिंक आयन्स आले. रॉडवरून खाली कोणाचा सप्लाय झाला, झिंक आयनचा झाला. पण या ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये आणखी एक गोष्ट तयार झालेली आहे, ती म्हणजे कोणाची आहे, इलेक्ट्रॉनची. ते कोण आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. आयन खाली पास झाले, आयन खाली पास झाले, जे इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस झालेले आहेत ते रॉडवरच राहतात, लाईक दिस, दे रिमेन्स ऑन द रॉड इटसेल्फ. हे सगळे इलेक्ट्रॉन्स, हे इलेक्ट्रॉन्स कुठून आलेत रे, या झिंक रॉडवरचे जे झिंक ॲटम्स आहेत त्यांचं झाले ऑक्सिडेशन, तिथून जे झिंक आयन तयार झाले ते सोल्युशनमध्ये पास झाले, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रॉडवर राहिले. पण आपण इथं तर कंडक्टिंग वायरचा वापर केलाय, त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स थ्रू दिस कंडक्टिंग वायर, या कंडक्टिंग वायरमधून ते इलेक्ट्रॉन फ्लो करतात आणि ते कुठे येतात, कॉपर रॉडला येतात, या रॉडकडे ते येतात. दे रीच ॲट कॉपर रॉड. ठीक आहे, दे रीच ॲट कॉपर रॉड. ठीक आहे, म्हणजे एवढं कन्फर्म झालं की झिंक रॉडवर कुठली प्रोसेस व्हायली, विच इज द प्रोसेस, व्हॉट इज दिस प्रोसेस, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन स्टँड्स फॉर ऑक्सिडेशन, इट इज ऑक्सिडेशन. झिंक रॉडला काय व्हायलं, ऑक्सिडेशन व्हायलं. ठीक आहे, आता पहा, हे इलेक्ट्रॉन्स थ्रू वायर इकडे आले कॉपर रॉडवर, कॉपर रॉडवर उलटी प्रोसेस होते. काय होतं बघा, आता हे कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलंय, म्हणजे इथं कोणते आयन्स आहेत रे, कॉपर आयन्स आहेत, कॉपर आयन्स आहेत. हे कॉपर आयन्स रॉडकडे मायग्रेट होतात. उलटं व्हायलं, इथं झिंक रॉडचे आयन्स तयार झाले, ते आयन्स सोल्युशनमध्ये आले, इकडे उलटं होतंय. जे सोल्युशनमध्ये ऑलरेडी कॉपर आयन्स आहेत ते कॉपर आयन रॉडकडे मायग्रेट होतात. आता कॉपर आयन रॉडकडे मायग्रेट झाले, CO2+, हे कुठले आहेत, फ्रॉम सोल्युशन लिहितोय मी इथं, हे सोल्युशनमधले कॉपर आयन्स आहेत, कारण आपण सुरुवातीला कॉपर आयनचं सोल्युशन घेतलेलं आहे. दे गेन्स इलेक्ट्रॉन, ते काय करतात, इलेक्ट्रॉन्स गेन करतात. आता हे इलेक्ट्रॉन्स कुठून आले, या वायरमधून इकडे आलेले इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रॉन गेन करतात अँड दे गेट कन्वर्ट इनटू कॉपर सॉलिड. कॉपर सॉलिड म्हणजे जे कॉपर आयन सोल्युशनमध्ये होते ते कॉपर आयन रॉडकडे निघून गेले. त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन्स गेन केले, जे झिंक रॉडकडून आले होते विथ द हेल्प ऑफ कंडक्टिंग वायर, ते इलेक्ट्रॉन्स गेन केले, त्यांचं कन्वर्जन झालं ॲटम्समध्ये. ते ॲटम्स या रॉडच्या बाजूला डिपॉझिट होतात. कॉपर ॲटम्स रॉडच्या बाजूला डिपॉझिट होतात. काय म्हणतोय, कॉपर ॲटम्स रॉडच्या बाजूला डिपॉझिट होतात. CO2+ रॉडकडे निघून गेला, त्याने इलेक्ट्रॉनचा गेन केला, काय तयार झाले, कॉपर ॲटम्स. ते कॉपर ॲटम्स या रॉडच्या बाजूला जमा होतात. म्हणजे उलटी प्रोसेस व्हायली. इकडं काय होतंय, रॉडचे ॲटम्स आयोनाइज झाले, सोल्युशनमध्ये पास झाले, इकडं सोल्युशनमधले आयन्स रॉडकडे गेले, डिपॉझिट झाले इन द फॉर्म ऑफ ॲटम्स. म्हणजे रिव्हर्स प्रोसेस होत असते. इकडं काय झालं होतं, रॉडवर ऑक्सिडेशन, इकडं काय झालं होतं, ऑक्सिडेशन, इकडं काय होतंय बघा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन स्टँड्स फॉर ऑक्सिडेशन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन स्टँड्स फॉर रिडक्शन, रिडक्शन. सो नाउ दिस इज कन्फर्म here on zinc rod oxidation process occurs, on copper rod reduction process occurs. ठीक आहे, आता त्याला आणखी मी थोडंसं स्पेसिफाय करणार आहे. ठीक आहे, ज्या रॉडवर, ज्या इलेक्ट्रोडवर
ऑक्सिडेशन प्रोसेस होत असते त्याला म्हणायचं ॲनोड. ज्या रॉडवर ऑक्सिडेशन प्रोसेस होत असते त्याला काय म्हणलं जातं? ॲनोड. आणि ज्या रॉडवर रिडक्शन होत असतं त्याला काय म्हणायचं असतं? कॅथोड. हे कायम लक्षात ठेवा. ॲनोड ऑक्सिडेशन, ॲनोड ऑक्सिडेशन, कॅथोड रिडक्शन, ॲनोड ऑक्सिडेशन, कॅथोड रिडक्शन. तर याला थोडक्यात असं लक्षात ठेवा. ओए 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 आर सी. आणखी एक सी लावलं तर आर सी सीच झालं. ओए आर सी सी, ओए आर सी सी. ऑक्सिडेशन ऑन ॲनोड, ओए ऑक्सिडेशन ऑन ॲनोड. आर सी सी मधला एक सी एक्स्ट्रा आहे, एक सी एक्स्ट्रा आहे. रिडक्शन ऑन कॅथोड, रिडक्शन ऑन कॅथोड. कायम माइंडमध्ये पॅक करून ठेवा. टॉपिक संपेपर्यंत लक्षात ठेवा. ॲनोडवर काय होत असतं रे? ऑक्सिडेशन. कॅथोडवर काय होत असतं? रिडक्शन. ठीक आहे. म्हणजे मी याला क्लिअर कट आता नाव देणार आहे. ॲनोड, दिस इज आवर ॲनोड, दिस इज ॲनोडिक कंपार्टमेंट. ही बाजू ॲनोडिक कंपार्टमेंट झाली, ही बाजू कॅथोडिक कंपार्टमेंट झाली. नाव लेट अस सी चार्ज ऑन द रॉड्स. रॉडवर काय चार्ज येतोय त्याची आपण स्टडी करू. ठीक आहे. बघा आता या रॉडवर झालंय ऑक्सिडेशन, या रॉडवर इलेक्ट्रॉनचं प्रोडक्शन झालंय, या रॉडवर इलेक्ट्रॉनचं प्रोडक्शन झालं. इलेक्ट्रॉन्स आर प्रोड्युस्ड. सो आय कॅन से दिस रॉड इज इलेक्ट्रॉन रिच, ॲनोड इज इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिच गोष्टींवर केमिस्ट्रीमध्ये कुठला चार्ज कन्सिडर केला जातो? एखादी गोष्ट इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये जसं न्यूक्लिओफाइल्स म्हणता, न्यूक्लिओफाइल्स इलेक्ट्रॉन रिच गोष्टी. इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळं ॲनोडवर कुठला चार्ज कन्सिडर केला जातो? निगेटिव्ह. चार्ज इज निगेटिव्ह. ऑलवेज रिमेंबर इन गॅल्व्हॅनिक सेल ॲनोड कॅरीज विच चार्ज? निगेटिव्ह चार्ज. मी रिझन देतोय, तुम्हाला काही पाठ करा म्हणत नाही, रिझन सांगतोय. आय एम सेइंग दॅट दिस रॉड इज इलेक्ट्रॉन रिच, दॅट्स वाय इट इज कॅरिंग निगेटिव्ह चार्ज. या उलट या रॉडकडे इलेक्ट्रॉन यायले, हा इलेक्ट्रॉन घ्यायला म्हणजे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. दिस रॉड इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळं या रॉडवर चार्ज कुठला रे? पॉझिटिव्ह. तर लक्षात ठेवा, ॲनोड ऑलवेज कॅरी निगेटिव्ह चार्ज, कॅथोड ऑलवेज कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. इन विच सेल? गॅल्व्हॅनिक सेल. आपण गॅल्व्हॅनिक सेल स्टडी करतोय. पुढे चालून आपल्याला इलेक्ट्रोलिटिक सेल स्टडी करायची आहे. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि कॅथोडवर निगेटिव्ह असतो. म्हणजे याच्या उलटं दिसणार आहे आपल्याला. कुठं पण? दुसऱ्या सेक्शनमध्ये. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये सेक्शन बदललं की चार्ज बदलणार आहेत. त्याचे रिझन्स वेगळे असतील. इथं जसं वेगळं रिझन आहे, इलेक्ट्रॉन रिच दॅट्स वाय निगेटिव्ह, इलेक्ट्रॉन डिफिशियंट दॅट्स वाय पॉझिटिव्ह. रिमेंबर इन गॅल्व्हॅनिक सेल ओनली ॲनोड निगेटिव्ह, कॅथोड पॉझिटिव्ह. प्रोसेस बदलत नसतात. ॲनोडवर कुठलीही सेल असू द्या, वेदर गॅल्व्हॅनिक सेल और इलेक्ट्रोलिटिक सेल, ॲनोड ऑलवेज ऑक्सिडेशन, कॅथोड ऑलवेज रिडक्शन. ठीक आहे. क्लिअर झालं? क्लिअर झालं? ओके. चला पुढे जातोय. आतापर्यंत कुठं पोहोचलो होतो आपण? या रॉडचे आयन्स तयार झाले, ते आयन सोल्युशनमध्ये आले. या सोल्युशनचे आयन्स रॉडकडे गेले, रिड्यूस झाले आणि रॉडच्या बाजूला डिपॉझिट झाले. ठीक आहे. आता पाहूत या ट्यूबचं काम काय. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब का बरं घेतली? ती नसती घेतली तर जमलं नसतं का? तर बिलकुल जमत नाही. ही ट्यूब खूप इसेन्शियल कंपोनेंट आहे गॅल्व्हॅनिक सेलचा. विदाउट दिस ट्यूब गॅल्व्हॅनिक सेल कामच करत नसते. पहा कसं. झिंक आयन्स कंटिन्युअसली सोल्युशनमध्ये येत चालले फ्रॉम रॉड. म्हणजे हे सोल्युशन झिंक आयनमध्ये रिच होत चाललं, झिंक आयनमध्ये रिच होत चाललं. सो दिस सोल्युशन विल अल्टिमेटली ॲक्वायर पॉझिटिव्ह चार्ज. या सोल्युशनवर अल्टिमेट कुठला चार्ज वाढत चालला रे? पॉझिटिव्ह चार्ज. या सोल्युशनमधले जे कॉपर आयन्स आहेत म्हणजे कॅटायन्स आहेत, हे कॅटायन्स रॉडकडे निघून चालले. म्हणजे या सोल्युशनमध्ये आता नंबर कोणाचा वाढत चालला? ॲनायनचा. कम्पेअर टू कॅटायन. सुरुवातीला कॅटायन पण आहेत, ॲनायन पण आहेत, पण कॅटायन निघून चालले ना रॉडकडे. सोल्युशनमध्ये कोण उरतंय आता? ॲनायन.
this solution is becoming more and more rich in anion. That's why ultimately this solution is acquiring which charge? Negative. ठीक आहे, म्हणजे as time proceeds this solution is acquiring positive charge and this solution is acquiring negative charge. Now these two charges are interfering our mechanism. See how? जर या सोल्युशनवर पॉझिटिव्ह चार्ज वाढत चालला, हे इलेक्ट्रॉन वायरच्या मार्फत इकडे जाण्याच्या ऐवजी ते सोल्युशनमध्ये पण येऊ शकतात. कारण इलेक्ट्रॉनला काही संबंध नाही, इलेक्ट्रॉनला फक्त पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. पॉझिटिव्ह चार्ज जर खाली सोल्युशनमध्ये येत असेल, हे इलेक्ट्रॉन पुढे न जाता खालीच येतील ना. आणि इलेक्ट्रॉन जर इकडे खालीच यायला लागले, इकडचं रिडक्शन होणारच नाही. आणि इकडचं रिडक्शन कोणामुळे घडतंय? हे इलेक्ट्रॉन पुढे चालले म्हणूनच ना. हे इलेक्ट्रॉन पुढे चाललेत म्हणून तर इकडची प्रोसेस व्हायली. ठीक आहे, तर लक्षात घ्या, इथं जर पॉझिटिव्ह चार्ज वाढत गेला, इलेक्ट्रॉनची मोशन प्रॉपर होणार नाही. दे विल गेट कन्फ्युज्ड वेदर टू गो इन दिस डायरेक्शन और इन दिस डायरेक्शन. म्हणून हा पॉझिटिव्ह चार्ज इथला येणं हे आपल्यासाठी चांगलं नाही. हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला नलिफाय करावा लागतो. हा पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय झाल्याशिवाय सेल वर्क होऊ शकत नाही. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करण्याचं काम असतं सॉल्ट ब्रिजचं. पहा कसं, मी K2SO4 सोल्युशन घेतलंय, याचा अर्थ याच्यामध्ये कुठले आयन्स आहेत? K+ आहे आणि SO4 2- आहे. K+ पण आहे आणि SO4 2- पण आहे. ठीक आहे, हा जो प्लस चार्ज आहे याला नलिफाय करण्याचं काम असतं SO4 2-. सॉल्ट ब्रिज मध्ये जे SO4 2- आयन्स आहेत त्यांचं काम काय असतं? हा पॉझिटिव्ह चार्ज नल करणे, नलिफाय करणे. ठीक आहे, या उलट इथं जो निगेटिव्ह चार्ज यायला हा पण आपल्यासाठी चांगला नाही. जसा इथला पॉझिटिव्ह चार्ज आपल्यासाठी चांगला नाही, तसा हा निगेटिव्ह देखील चांगला नाही. का? हे सोल्युशन जर मोर अँड मोर निगेटिव्ह होत चाललं, हे कॅटायन्स वर न जाता खालीच राहण्याचा प्रयत्न करतील ना. त्याला पार्टनर निगेटिव्ह इथं देखील मिळतोय. हा निगेटिव्ह चार्ज देखील रिमूव्ह व्हावा लागतो आणि हा निगेटिव्ह चार्ज रिमूव्ह करण्याचं काम असतं या सॉल्ट ब्रिज मधल्या कॅटायनचं. म्हणजे कोणाचं? K+. ठीक आहे, म्हणजे मी जर सॉल्ट ब्रिज वापरला नसता, या सोल्युशनवरचा प्लस चार्ज वाढत गेला असता. या सोल्युशनवरचा निगेटिव्ह चार्ज परत एकदा वाढत गेला असता. हे प्लस आणि मायनस चार्जेस येऊ नयेत, हे प्लस आणि मायनस चार्जेस येऊ नयेत, हे प्लस आणि मायनस चार्जेस येऊ नयेत, हे प्लस आणि मायनस चार्जेस न येऊ देण्याचं काम कोणाचं असतं? तर सॉल्ट ब्रिजचं असतं. सॉल्ट ब्रिज दॅट्स वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट. एक कॉमन क्वेश्चन विचारला जातो आणि NCERT एक्झरसाइजमध्ये देखील क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा, इफ सॉल्ट ब्रिज इज सडनली रिमूव्ड फ्रॉम गॅल्व्हॅनिक सेल, म्हणजे ही यू शेप ट्यूब मी सडनली रिमूव्ह केली, काढून टाकली, तर काय होईल? तुमचं उत्तर काय असेल? तुम्ही जर ही सॉल्ट ब्रिज ही इन्व्हर्टेड यू शेप जर काढून टाकली, इथला प्लस चार्ज वाढत गेला, इलेक्ट्रॉन पुढे जाणारच नाही. इलेक्ट्रॉन पुढे गेलं नाही, इकडची प्रोसेस होणार नाही. म्हणजेच इन शॉर्ट गॅल्व्हॅनिक सेल वर्क करणार नाही. गॅल्व्हॅनिक सेल वर्क करणार नाही. सॉल्ट ब्रिज इज व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. इफ सॉल्ट ब्रिज इज रिमूव्ड, देन गॅल्व्हॅनिक सेल स्टॉप्स इट्स वर्किंग. गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग पूर्णपणे थांबून जाते जर आपण सॉल्ट ब्रिज रिमूव्ह केलं तर. लक्षात ठेवा, असा जर प्रश्न विचारला की सॉल्ट ब्रिज जर आपण रिमूव्ह केलं तर काय होईल, तुमचं उत्तर काय असेल? गॅल्व्हॅनिक सेल विल स्टॉप वर्किंग. मी सांगितलं का ते कन्सेप्ट लक्षात घ्या, पाठ करू नका, सुधरा, थोडंसं पाठ करू नका, एकदा समजून घ्या. एकदा समजून घेतला ते लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, माझं म्हणणं असं आहे की हे ट्यूब जर मी काढून टाकली, इथला प्लस चार्ज वाढत गेला, इलेक्ट्रॉनची मोशनच थांबून जाणार आहे. इलेक्ट्रॉनची मोशन थांबली, गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग होणार नाही. ठीक आहे, आता पहा पुढे. सॉल्ट ब्रिजचा अर्थ लक्षात आला. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब कंटेनिंग सॉल्ट सोल्युशन. व्हॉट इज फंक्शन ऑफ दिस सॉल्ट ब्रिज? इट इज रिमूव्हिंग दिस टू चार्जेस, दॅट्स वाय सेल इज वर्किंग. ठीक आहे, आता जाऊत अल्टिमेट रिझल्टकडे जाऊत. नेमकं आपण काय अचीव केलं या सगळ्या स्टडीमधून? नेमकं आपण काय अचीव केलं?
झालेल्या रिॲक्शन्स मी सांगितल्यात तुम्हाला, झालेल्या रिॲक्शन्स सांगितलेल्या आहेत. बघा, ॲनोडवर झालेलं ऑक्सिडेशन असे, कॅथोडवर झालेलं हे रिडक्शन आहे. नाऊ आय वॉन्ट टू राईट नेट रिॲक्शन. मला नेट रिॲक्शन मिळवायची आहे. एक आहे ऑक्सिडेशन, दुसरं आहे रिडक्शन. सांगा मला नेट रिॲक्शन कशी काढली जाते. आय हॅव टू ॲड दिस टू रिॲक्शन्स. मला या दोन रिॲक्शन्स ॲड कराव्या लागतात. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही रिॲक्शन्सला ॲड केल्यानंतर आपल्याला नेट रिॲक्शन मिळत असते, ज्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. सो व्हॉट इज दॅट रेडॉक्स रिॲक्शन? ॲड करा, लेफ्ट लेफ्ट, राईट राईट. आता या ॲडिशनमध्ये इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होतील, कारण इकडे 2 इलेक्ट्रॉन डाव्या बाजूला आहेत, इकडे 2 इलेक्ट्रॉन उजव्या बाजूला आहेत. सो आय एम गेटिंग द रिझल्ट झिंक सॉलिड प्लस Cu2 प्लस. याचं कॉन्सन्ट्रेशन पण स्पेसिफाय करू आपण, आणि सुरुवातीलाच घेतलेलं आहे 1 मोलर. गिविंग झिंक 2 प्लस. याचं देखील कॉन्सन्ट्रेशन आपण स्पेसिफाय करू 1 मोलर प्लस कॉपर सॉलिड. सो दिस इज द नेट रिॲक्शन ऑकरिंग इन द डॅनियल सेल. डॅनियल सेलमध्ये होणारी ही झाली काय? नेट रिॲक्शन. ठीक आहे, लक्षात आलं का? आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी म्हणतोय, या झिंक रॉडचे जे ॲटम्स असतात ते झिंक आयनमध्ये कन्वर्ट व्हायले. झिंक रॉडचे जे ॲटम्स असतात ते झिंक आयनमध्ये कन्वर्ट व्हायले आणि सोल्युशनमध्ये पास व्हायले. म्हणजे अल्टिमेटली काय होत चालणार आहे? झिंक रॉडचे ॲटम्स आयन फॉर्ममध्ये खाली जर मूव्ह होत जातील, या झिंक रॉडची साईज विथ रिस्पेक्ट टू टाइम विल डिक्रीज. या झिंक रॉडची साईज टाईमसोबत कमी कमी होत चालणार आहे. रॉडची साईज कमी होण्याचं कारण लक्षात घ्या, या झिंक रॉडचे ॲटम आयोनाइज झालेत आणि सोल्युशनमध्ये पास होत चाललेले आहेत. झिंक रॉड विल गेट स्मॉलर अँड स्मॉलर इन साईज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऑन द अदर हँड, हेअर copper ions are getting deposited surrounding this rod in the form of copper atoms due to this reaction. म्हणजे या रॉडच्या बाजूला कॉपर ॲटम्स जमा होत आहेत, म्हणजे या रॉडची साईज वाढणार आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम ॲनोड साईज डिक्रीजेस, कॅथोड साईज इन्क्रीजेस. लक्षात ठेवा, कुठल्याही गॅल्व्हॅनिक सेलमध्ये टाइम सोबत ॲनोडची साईज कमी होत असते, कारण ॲनोडवरचे जे ॲटम्स असतात ते आयोनाइज होऊन खाली जात असतात. याची साईज कमी होते आणि कॅथोडची साईज वाढते. म्हणजे आफ्टर सम टाइम मी जर ही गॅल्व्हॅनिक सेल पाहिली, ॲनालाइज केली, तर ती जवळपास अशी दिसू शकते. ठीक आहे, याच्यात झालेला बदल असा राहील लाईक दिस. ठीक आहे, म्हणजे एवढा भाग डिकम्पोज झाला. कुठं गेला एवढा भाग? त्याचे आयन्स तयार झाले आणि सोल्युशनमध्ये एंटर झाले. ऑन द अदर हँड याची साईज अशी वाढलेली असेल, असं काहीतरी. हे काय आहे? हे कॉपर ॲटम्स आहेत, जे कॉपर आयन्स इलेक्ट्रॉन गेन करतायत, कॉपर ॲटम्समध्ये कन्वर्ट होत आहेत, तिथून तयार झालेले हे कॉपर ॲटम आहेत. सो आय एम सेइंग रिझल्ट नंबर 1, रिझल्ट नंबर 1 with respect to time size of anode decreases, size of cathode increases. हा पहिला रिझल्ट. ठीक आहे. नाव रिगार्डिंग कॉन्सन्ट्रेशन, इथं झिंक आयन कंटिन्युअसली वाढत चालले, म्हणजे झिंक आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला ना. मी सुरुवात केली होती 1 मोलार पासून, शेवटी पण 1 मोलार राहणार नाही, कॉन्सन्ट्रेशन त्याचं वाढत चालेल. ॲनोडची साईज कमी व्हायली, पण ॲनोडिक कंपार्टमेंटमध्ये जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. साईज ऑफ ॲनोड डिक्रीजेस बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲनोडिक कंपार्टमेंट सोल्युशन इन्क्रीजेस. का? तर इथं आयन यायले ना. ठीक आहे, इकडे उलटं व्हायलं. साईज ऑफ कॅथोड इन्क्रीजेस बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन taken in cathodic compartment decreases. Why decreases? Because इथले जे आयन्स आहेत ते रॉडकडे निघून चालले. उलटं व्हायलं, जे रॉडला होतं त्याच्या उलटं सोल्युशनच्या बाबतीत. साईज ॲनोडची कमी झाली पण इथलं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, साईज कॅथोडची वाढली पण इथलं कॉन्सन्ट्रेशन
कमी झालं. रिझल्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आणखी नेट रिॲक्शन विचारली जाते. नेट रिॲक्शन तर आपण फाइंड केलेलीच आहे. नेट रिॲक्शन आपण फाइंड केलेली आहे. ठीक आहे. आता तुमच्या मनात क्वेश्चन येईल किंवा आला असावा आत्तापर्यंत की बाबा हे कसं ठरलं की झिंक रॉडचेच आयन तयार झाले, कॉपर रॉडकडे आयन आले, हे कुठून ठरवलं तुम्ही? तर हे ठरवण्याचं काम माझं नाही. हे एका कन्सेप्टमधून आलेलं आहे ज्याला म्हणलं जातं रिडक्शन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आपण पुढे चालून एक सिरीज पाहणार आहोत, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. त्या सिरीजमधून हे ठरत असतं की नेमका कोण ॲनोड आणि कोण कॅथोड. ॲनोड आणि कॅथोड आपण ठरवत नसतो. ॲनोड आणि कॅथोड हे त्यांच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज डिसाईड करत असतात. जो पॉईंट आपल्याला पुढे पाहायचा आहे, मी जे आत्ता बोललो ते इग्नोर करून टाका. पण एखाद्या स्टुडंटच्या माइंडमध्ये आला असावा मे बी क्वेश्चन की बाबा तुम्ही कसं ठरवलं की झिंकच ॲनोड आणि कॉपरच कॅथोड. हे मी नाही ठरवलेलं, हे ठरलंय त्यांच्या आपापसामध्ये. झिंक आणि कॉपरनं आपापसात ठरवलंय की झिंकला म्हणलेलं आहे कॉपरनं की तू ऑक्सिडाईज हो, मला इलेक्ट्रॉन दे. कॉपरनं झिंकला म्हणलंय बाबा झिंक तू ऑक्सिडाईज हो आणि मला इलेक्ट्रॉन दे, जेणेकरून माझं रिडक्शन होईल. त्या दोघांमध्ये चर्चा झाली, झिंक आणि कॉपरमध्ये चर्चा झाली आणि त्या दोघांनीच ठरवून टाकलं. झिंक म्हणला की मी ऑक्सिडाईज होतो कारण माझ्यात जास्त ताकद आहे, ऑक्सिडाईज होण्याची ताकद झिंकची जास्त आहे. कॉपरनं म्हणला ठीक आहे तू ऑक्सिडाईज झाला, माझंही काम भागेल, मी रिड्यूस होतो. ठीक आहे. हे लक्षात घ्या. हे पुढे तुम्हाला लक्षात येईल की बाबा झिंकच का ॲनोड आणि कॉपरच का कॅथोड. या एक्झाम्पल पुरतं माना, ॲक्सेप्ट करा की डॅनियल सेलमध्ये झिंक कोण असतो, ॲनोड असतो, आणि कॉपर कोण असतो, कॅथोड असतो. किंवा तुम्ही स्टडी केलेलं 10th स्टँडर्डमध्ये मे बी रिॲक्टिव्हिटी सिरीज पाहिलं असेल तुम्ही, मेटल्सची रिॲक्टिव्हिटी सिरीज. त्या सिरीजमध्ये पहा तुम्ही, झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. एम आय राईट? झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. जो मोर रिॲक्टिव्ह मेटल असतो तो ॲनोड असतो. जो मोर रिॲक्टिव्ह मेटल असतो तो कधीही ॲनोड असतो. झिंक इज ॲनोड, कॉपर इज कॅथोड. ठीक आहे. परत तुमच्या मनामध्ये क्वेश्चन आला असावा की तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की देर इज कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी and again chemical energy into electrical energy, and especially in galvanic cell there is conversion of chemical energy into electrical energy. मग सांगा इथं कुठं झालं कन्वर्जन ते मी सांगतोय. आता पहा, हे स्पॉन्टेनियसली झालेलं आहे. आपण काय केलं होतं, फक्त कनेक्शन्स सगळे ऑन केले. पुढे आपल्याला काही करण्याची गरज पडली नाही. आपण काही एक्सटर्नल पोटेन्शियल वापरलं नाही. आपण काही इथं बॅटरी, कुठं बॅटरी वगैरे दिसली का तुम्हाला? आपण एक्स्ट्रा काही बाहेरून एक्सटर्नल बॅटरी वगैरे लावून ह्या प्रोसेस घडवून आणलेला नाही. आपण फक्त काय केले, कनेक्शन्स केले. कनेक्शन्स केल्यानंतर स्पॉन्टेनियसली स्वतःहून झिंक ऑक्सिडाईज झाला आणि कॉपर रिड्यूस झाला. म्हणून मी म्हणतोय गॅल्व्हॅनिक सेलमधली प्रोसेस कशी असते रे? स्पॉन्टेनियस असते, नॅचरल असते. आपल्याला फक्त कनेक्शन्स करण्याची काम आहे. पुढे आपल्याला काही बॅटरी वगैरे लावण्याची गरज नसते. या उलट बघा, इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये कंटिन्युअसली फ्लो व्हायले. Flow of electron, what we call electricity. Flow of electron is nothing but flow of electricity. Flow of electron is nothing but flow of electricity. ठीक आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायली. इलेक्ट्रिसिटी फ्लोचं कारण काय? केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो व्हायला. केमिकल रिॲक्शन मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो व्हायला म्हणजे अर्थ हाच झाला, देर इज कन्वर्जन ऑफ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. देर इज कन्वर्जन ऑफ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. कारण केमिकल रिॲक्शनमुळं इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत. ठीक आहे. ठीक आहे. ओके. नाव अगेन इम्पॉर्टंट थिंग इज दॅट आपल्याला इलेक्ट्रॉनचा फ्लो नेमका कसा होतो याचे MCQs विचारले जातात. ठीक आहे. तर बघा, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑकर फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑकर फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. कारण ॲनोड ही साईट आहे इलेक्ट्रॉन प्रोडक्शनची, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होतोय? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बट रिमेंबर, कन्व्हेन्शनल करंट त्याचं डायरेक्शन मी लिहितोय. कन्व्हेन्शनल करंटचं डायरेक्शन असं राहील, लाईक दिस. कन्व्हेन्शनल करंट
because you all are physics students. You all know what is the direction of current. Currentचं डायरेक्शन कसं असतं रे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होत आहेत, लेफ्ट टू राईट फ्लो होत आहेत, पण करंटचा फ्लो लेफ्ट टू राईट नाही. तो कसा आहे? कसा आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ठीक आहे. चला आता शेवटी मी कन्क्लुजन सांगणार आहे. आपले काय काय कन्क्लुजन आहेत. ठीक आहे. कन्क्लुजन नंबर 1 मी स्लो मध्ये सांगतोय, तुम्ही नोट करायचे. बघा, पहिलं कन्क्लुजन, इन एनी गॅल्व्हॅनिक सेल एनोड इज निगेटिव्ह, कॅथोड इज पॉझिटिव्ह. In any galvanic cell, anode is negative, cathode is positive. Okay, okay. Anode always oxidation, cathode always reduction. हा झाला पहिला पॉइंट. Anode negative, cathode positive. Anode always oxidation, cathode always reduction. हा झाला पहिला पॉइंट. Second point is flow of electrons. Flow of electrons occurs from anode to cathode. Flow of electrons occur from anode to cathode, but flow of current occurs from cathode to anode. इलेक्ट्रॉनचा फ्लो एनोड टू कॅथोड, करंटचा फ्लो कॅथोड टू एनोड. हा दुसरा पॉइंट. ओके. पॉइंट नंबर 3, इफ सॉल्ट ब्रिज इज सडनली रिमूव्ड, if salt bridge suddenly removed, then galvanic cell stops working. Galvanic cell stops working. If salt bridge is removed, galvanic cell stops working. हा तिसरा पॉइंट. पॉइंट नंबर 4, with respect to time, size of anode decreases. Size of anode decreases while size of cathode increases. Anode ची साइज कमी होते, cathode ची साइज वाढते. On the other hand, the concentration of anodic compartment increases, concentration of cathodic compartment decreases. And again, result, net reaction occurring in Daniell cell is, this is the net reaction. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, व्हॉट इज EMF ऑफ दिस सेल. डॅनियल सेल किती पोटेन्शियल प्रोड्यूस करतं? 1.1 व्होल्ट. 1.1 व्होल्ट म्हणजे एवढं हे स्टडी करून आपण किती पोटेन्शियल निर्माण झालंय? फक्त 1.1 व्होल्ट. 1.1 व्होल्टनं काहीच होत नाही. 1.1 व्होल्टनं काहीच होत नाही. आपण जे सेल बघतो घड्याळाचे वगैरे, भिंतीवर जे घड्याळ, त्यातला सेल, त्याचं पोटेन्शियल असतं 1.5 व्होल्ट. त्याच्यापेक्षा हे कमी आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. याचा वापर करून फक्त एखादं गुलूप लागू शकतं. गुलूप सगळ्यांनी पाहिलं असेल, ते लग्नामध्ये वगैरे डेकोरेशनचे जे बल्ब्स असतात ना, छोटे छोटे बल्ब्स, त्याला म्हणलं जातं गुलूप. आमच्या इकडं गुलूप म्हणतात. तेवढं हे गुलूप लागू शकतं, एवढं हे पोटेन्शियल आहे. म्हणजे ॲज ए सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी मी डॅनियल सेलचा वापर डे टू डे लाईफमध्ये करू शकत नाही. सो आय होप you all understood construction, working and mechanism of galvanic cell, for example Daniell cell. जे Daniell cell मध्ये घडतं ते बाकी सगळ्या galvanic cell मध्ये घडत असतं. ओके, चला व्यवस्थित नोट करा. ओके, चला थांबतोय मी.